निघाल्या ते काही ह्याचा काही थांग पत्ता नव्हता. मी या ठिकाणी आलो. मी असं चेअरवरती समोर बसलेलो होतो आणि ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि ताईंनी मला विचारलं की तुमचे काही कुठे पैसे अडकलेत का. तर मी जरा थोडंसं चकित झालो. हे माझा तर काही प्रश्नच नाहीये. मी एक त्यांच्या सोबत आलेलो आणि त्यांनी डायरेक्टच ताईंनी मला सांगितलं की तुमचे पैसे अडकलेत. तर ते खरं होतं. माझे पैसे मी नीरा बारामती रोडला जरा थोडंसं एक व्यवहार केला होता. मोठी अमाऊंट होती. ते 15 लाख रुपये त्या माणसाला आम्ही ॲडव्हान्स म्हणून दिलेले होते. पण ते दिल्यानंतर तो दस्त करायचा, आज करू उद्या करू असं आम्हाला तो 1.5 वर्ष झुलवत होता. नंतर ताईंनी एवढंही सांगितलं की तो माणूस तुम्हाला फसवतोय, त्याच्याकडून ते पैसे तुम्ही रिटर्न घ्या. तर तुम्हाला तो व्यवहार होणारच नाहीये पुढचा. आणि त्यावेळेस मला वाटतं दीपावलीचा पिरियड होता आणि ताईंनी सांगितलं की तो परत सुट्ट्या आहेत पुढं असं तो तुम्हाला सांगल, त्याच्या अगोदरच तुम्ही तुमचे अडकलेले पैसे काढून घ्या. मला आश्चर्य वाटलं आणि ते एक जरा मनामध्येच हे राहिलं. मी गाडीत अगदी म्हणजे मी घराच्या निम्म्या रस्त्यापर्यंत हे विचार करत होतो की मी कुठलाही प्रश्न लावायला गेलो नव्हतो. मी कुठल्याही प्रकारचं काहीही करायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामानिमित्त एक मित्रांसोबत गेलो होतो. मग तिथं मला हे असे स्वामींकडून प्रचिती मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशी त्या माणसाकडे गेलो. त्या माणसाने एक 10-12 दिवसात आम्हाला पैसे पण मिळाले स्वामींच्या कृपेने. हा माझा पहिला अनुभव.